नमस्कार मित्रांनो, कदम स्टडी सेंटर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर जसं की तुम्हाला माहितीच आहे, आपण FY BSc कम्प्युटर सायन्स त्याचा जो सब्जेक्ट आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग युजिंग सी प्रोग्रामिंग, याचा आपण चॅप्टर नंबर 1 प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अस्पेक्ट्स हे ऑलरेडी स्टार्ट केलंय. त्याचा आज आपला आहे लेक्चर नंबर 3. तर याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण अल्गोरिदम आणि 2 लेक्चर झालेले आहेत त्याचे. त्या व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर पहिले चॅनलवर जाऊन त्या व्हिडिओ बघा, मग लेक्चर नंबर 3 बघा. आपण त्याच्या आधी अल्गोरिदम आणि त्याचे एक्झाम्पल्स लेक्चर 1-2 मध्ये बघितलेले. आता आपल्याला शिकायचे फ्लो चार्ट. आता फ्लो चार्ट म्हणजे काय? फ्लो चार्ट इथे डेफिनेशन दिली बघा. फ्लो चार्ट इट इज अ पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ अल्गोरिदम. म्हणजे अल्गोरिदमचे आपण ज्या स्टेप करतो त्याचंच आपल्याला पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन करायचे, म्हणजे थोडक्यात पिक्चर मध्ये किंवा शेप्स मध्ये रिप्रेझेंटेशन करायचे. फॉलोइंग सिम्बॉल्स आर यूज ॲज फ्लो चार्ट. हे जे खाली आता सिम्बॉल येतील ते कशासाठी यूज होतात? फ्लो चार्ट साठी. आता फर्स्ट सिम्बॉल बघा, फर्स्ट स्टार्ट अँड स्टॉप सिम्बॉल. तर स्टार्ट साठी आणि स्टॉप साठी हा सिम्बॉल आहे. म्हणजे तो सिम्बॉल कसा आहे? 2 पॅरलल लाईन आणि त्याला असा थोडासा कर्व. ओके, थोडासा कर्व इथे दिलेला आहे बघा. कर्व हे असा कर्व द्यायचा आणि 2 पॅरलल लाईन, त्याला असा कर्व, असा तो सिम्बॉल आहे थोडक्यात. मग तो आपल्याला जेव्हा आपण स्टार्ट आणि स्टॉपची स्टेप करतो, म्हणजे फर्स्ट स्टेप आपली स्टार्टची असते आणि लास्ट स्टेप आपली स्टॉपची असते, त्याला हा सिम्बॉल द्यायचा आहे. आता त्याचे युजेस बघा स्टार्ट आणि स्टॉपचे. दिस सिम्बॉल इज यूज ॲज टू स्टार्ट फ्लो चार्ट ॲज वेल ॲज स्टॉप फ्लो चार्ट. हा सिम्बॉल कशासाठी वापरतात? जेव्हा आपला एखादा प्रोग्राम स्टार्ट करतो किंवा तो स्टॉप करतो तेव्हा हा सिम्बॉल यूज केला जातो. सेकंड बघा मित्रांनो, इनपुट अँड आउटपुट. म्हणजे आपण जेव्हा इनपुट देतो, म्हणजे काहीतरी इनपुट देतो, तेव्हा हा सिम्बॉल वापरतात. हा सिम्बॉल बघून घ्या, असा आहे. 2 पॅरलल लाईन, सेम त्यांच्यासारखं 2 पॅरलल लाईन. एक मिनिट, आपण व्यवस्थित ड्रॉ करून घेऊ एकदा. इथे ड्रॉ केलेलाच आहे तसं, पण तरी तुम्हाला एकदा ड्रॉ करून सांगून देतो. म्हणजे 2 पॅरलल लाईन, इथे लाईन सरळ नाही येते पण तुम्ही सरळ काढायची. 2 पॅरलल लाईन आणि त्याला स्लॅन्टिंग लाईन, म्हणजे रेक्टँगल आहे पण क्रॉस मध्ये थोडासा. ओके, थोडक्यात हे बघा, सॉरी एक मिनिट, 2 पॅरलल लाईन आणि एक स्लॅन्टिंग लाईन. तुम्हाला आता समजलंच असेल मला काय सांगायचं. ओके, त्याचा यूज बघू मित्रांनो. इथे ड्रॉ करता येत नाही एवढा, पण तुम्ही इथे बघू शकता मी सिम्बॉल प्रिंट केलेला आहे. त्याचा युजेस काय आहे? दिस सिम्बॉल इज यूज फॉर आउटपुट अँड इनपुट अँड आउटपुट ऑपरेशन. म्हणजे आपण जेव्हा इनपुट आणि आउटपुट करतो अल्गोरिदम मध्ये, त्याचाच पिक्टो याच्यात फ्लो चार्ट मध्ये कसं करणार? हा सिम्बॉल देऊन आपण इनपुट आणि आउटपुटच्या स्टेप करू शकतो. त्याच्यानंतर थर्ड आहे मित्रांनो प्रोसेस. जेव्हा आपण प्रोसेस करतो तेव्हा प्रोसेसचा सिम्बॉल काय आहे? रेक्टँगल आहे, सरळ सरळ. युजेस बघा, दिस सिम्बॉल इज यूज टू मेन्शन ALU म्हणजे अर्थमॅटिक अँड लॉजिक युनिट, ऑपरेशन अँड डाटा ट्रान्सफर टास्क. म्हणजे आपण जेव्हा प्रोसेस करतो, म्हणजे समथिंग ऍडिशन ऑफ 2 नंबर्स असेल, आपण अल्गोरिदम मध्ये केलं बघा, ऍडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, किंवा एरिया ऑफ सर्कल असेल, किंवा मॅक्झिमम मिनिमम नंबर फाइंड करायचा असेल, तेव्हा प्रोसेसच्या वेळेस आपण कोणता सिम्बॉल यूज करतो? रेक्टँगल. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट डिसिजन. हे बघा, डिसिजनला सिम्बॉल बघा कसा आहे. डिसिजन म्हणजे इफ आणि एल्स कंडिशन असेल. म्हणजे आपण जेव्हा कंडिशन लिहितो बघा अल्गोरिदम मध्ये, इफ नंबर ग्रेटर दॅन 0, म्हणजे मॅक्झिमम नंबर शोधताना आपण कंडिशन कशी घेतो? इफ नंबर ग्रेटर दॅन 0 असं लिहितो बघा आपण अल्गोरिदम मध्ये. तेव्हा आपल्याला हा सिम्बॉल कंडिशन मध्ये टाकायचा. म्हणजे टेस्ट घ्यायची, एक साइडला ट्रू आणि एक साइडला फॉल्स. म्हणजे एक तर तो नंबर मॅक्झिमम असेल तर ट्रू येईल, मग आपल्याला किंवा फॉल्स असेल तर तो नंबर मिनिमम असेल. ओके, युजेस बघा, दिस सिम्बॉल इज यूज फॉर कंडिशनल प्रोसेस अँड स्टेटमेंट. कंडिशनल प्रोसेसला यूज होतो मित्रांनो हा सिम्बॉल फक्त. त्याच्यानंतर हे फ्लो लाईन्स, म्हणजे थोडक्यात ॲरोज. हे ॲरोज बघा इथे दिलेले, हे 2 असे आणि हे 2 उभे. दिस सिम्बॉल इज यूज फॉर इंडिकेट फ्लो ऑफ फ्लो चार्ट. ज्या फ्लो चार्टचा फ्लो दाखवताना, म्हणजे तो खाली जातोय का वरती जातोय हे इंडिकेट करायला ॲरो यूज होतात. नेक्स्ट बघू आपण 6 नंबरचा सिम्बॉल आहे लूप. लूप बघा, इनिशियलायझेशन, इन्क्रिमेंट, कंडिशन असा हा सिम्बॉल आहे. हा कुठे यूज होतो ते तुम्हाला पुढे कळेल. अजून तो त्याचा यूज आपण आलेला नाही, म्हणजे आपल्या अल्गोरिदम मध्ये पण स्टेप मध्ये त्याचा कुठे यूज नाही होत अजून. फक्त हे लक्षात ठेवा, व्हाईल लूप आणि डू व्हाईल आलं का तेव्हा आपल्याला हा सिम्बॉल यूज करावा लागतो. यूज बघा, दिस सिम्बॉल इंडिकेट फायनाइट लूप. फायनाइट म्हणजे कसं मित्रांनो? लिमिटेड, म्हणजे कंडिशन असेल. लूप म्हणजे थोडक्यात सायकल.
म्हणजे फिरून फारून ते रिपीट होते ती कंडिशन, त्याला लूप म्हणतात. मग फायनाईट लूप म्हणजे एखाद्या लिमिटेड पिरियड साठी, काउंटेबल पिरियड साठी. हे बघा इथे एरो दिसतंय बघा, हा एक एरो, इथे एक एरो, म्हणजे असा तो थोडक्यात रन होतोय. हे बघा असं. आणि एक फायनाईट कंडिशन, फायनाईट म्हणजे लिमिटेड पिरियड साठी किंवा काउंटेबल पिरियड साठी. त्याच्यानंतर एक कनेक्टर. आता कनेक्टर म्हणजे काय, समजा आपला फ्लो चार्ट किंवा आपला अल्गोरिदम आपण जेव्हा लिहितो तसंच प्रकारे आपण फ्लो चार्ट काढू आता एक्झाम्पल्स मध्ये. तेव्हा आपला फ्लो चार्ट, समजा इथे पेज संपला आपला, आपल्याला हे 2 पेज आहे, एक मिनिट सांगतो, हे 2 पेज आहे आणि इथे आपला फ्लो चार्ट अर्धवट आला, आपल्याला आता नेक्स्ट पेजवर स्टार्ट करायचं आहे. मग आपल्याला कनेक्टर करावं लागेल. म्हणजे हे सिम्बॉल वापरून आपण इथे इथे ए टाकून हा फ्लो चार्ट असा नेक्स्ट पेजवर येऊन असं हा सिम्बॉल टाकून इथे ए हे दाखवून कनेक्ट करू शकतो तिथे. म्हणजे नेक्स्ट पेजवर आपला फ्लो चार्ट कंटिन्यू होईल, हे या सिम्बॉलनी कळून जाईल. यूज बघा, दिस सिम्बॉल इज यूज टू कनेक्टिंग फ्लो लाईन्स फ्रॉम डिफरंट प्लेसेस. म्हणजे दुसऱ्या जागेवर आपल्याला फ्लो चार्ट न्यायचा असेल या पेजवरून किंवा त्या पेजवर, तर आपण हे सिम्बॉलचं करू शकतो यूज. 9 नंबरचा सिम्बॉल आहे मित्रांनो ब्लॉक. ब्लॉक म्हणजे हा सिम्बॉल असा आहे बरं का मित्रांनो, डॉटेड लाईनचा स्क्वेअर आहे आणि मध्ये असं डार्क केलेलं आहे. थोडक्यात ते पीपीटी बनवताना डार्क नाही करता आला, असं डार्क केलेलं आहे, फेंट डार्क आहे, तसं केलेलं आहे, डार्क केलेलं आहे तिथे. हे लक्षात राहू द्या, तुम्ही नोट्स वगैरे लिहिताना डार्क करून घ्या. म्हणजे असं मध्ये डार्क केलेलं आहे, थोडक्यात हायलाइट केलेलं आहे, फेंट केलंय, इतकं पण डार्क नाही, पण पूर्ण स्क्वेअर हा फिल केलेला आहे मध्ये. ओके, तर तो सिम्बॉल, त्याचा यूज बघा मित्रांनो, दिस सिम्बॉल इंडिकेट्स ब्लॉक ऑफ स्टेटमेंट और बॉडी ऑफ लूप. याचा पण आपण यूज कुठे केलेला नाही, म्हणजे अजून कुठल्याच सिम्बॉलचा यूज नाही केलाय, पण अल्गोरिदम मध्ये पण आपल्याला ब्लॉक स्टेटमेंट कुठे झालेलं नाही, ते तुम्हाला पुढे एक्झाम्पल जेव्हा येतील का तेव्हा बरोबर कळेल. त्याच्यानंतर 10 नंबरचा सिम्बॉल आहे मॉडेल सेल. मॉडेल सेलचा सिम्बॉल बघून घ्या, रेक्टँगल आहे, त्याचा मध्ये असा पार्ट आणि साईडला 2 पार्ट. दिस सिम्बॉल इज यूज फॉर कॉलिंग द फंक्शन. म्हणजे एखादा फंक्शन कॉल करायचं असेल तेव्हा हा सिम्बॉल यूज करतात. आपल्याला याचा पण यूज तुम्हाला पुढे क्लिअर होऊन जाईल, म्हणजे कसा सिम्बॉल, कोणत्या सिम्बॉलचा कुठे यूज करतात. आता तुम्हाला मी एक थोडक्यात एक्झाम्पल सांगतो. एक्झाम्पल आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये घेऊ, ही व्हिडिओ इथेच एंड करू, पण त्याआधी पण मी तुम्हाला एक आयडिया देऊन देतो, म्हणजे एक्झाम्पल कसे असतील तुम्हाला पण तेवढी क्लॅरिटी येऊन लागेल. ओके, आपण जे एक्झाम्पल घेतलेत ना मित्रांनो याचे अल्गोरिदमचे, त्याच्याशी रिलेटेड आहे, तसं आपण एक्झाम्पल एक बघून घेऊ. तुम्हाला एक सोपं सांगतो, हे बघा, आपलं जे हे एक्झाम्पल होतं, राईट अँड अल्गोरिदम टू प्रिंट हॅलो FY BCS मेसेज. हा, आता बघा तुम्हाला काय क्वेश्चन राहील, ड्रॉ अ फ्लो चार्ट टू प्रिंट हॅलो FY BCS मेसेज. अल्गोरिदमच्या जागी काय येईल, फ्लो चार्ट येईल, आपल्याला ते ड्रॉ करावं लागेल. थोडक्यात बघा, आता पहिला काय आहे आपला स्टार्ट. आता आपण इथे स्टार्टला कोणता सिम्बॉल बघितला तुम्हीच सांगा. पहिले आपल्याला अल्गोरिदम लिहून घ्यायचा बरं का, जरी क्वेश्चन असा असेल ना ड्रॉ अँड फ्लो चार्ट, तरी आपल्याला अल्गोरिदम राईट करायचा आहे, मग आपल्याला ते सिम्बॉल काढून शो करायचं आहे फ्लो चार्ट. आता तुम्ही स्टार्टचा सिम्बॉल बघा, हे बघा, स्टार्टला मी असं सांगितलं आणि असं सांगितलं, रेक्टँगल आणि 2 पॅरलल लाईन आणि त्याला बाजूनी कर्व. ओके, बघा मग आपला क्वेश्चन कुठे गेला, हा इथे स्टार्ट. मग आपण काय करणार, ड्रॉ नीट नाही होणार, पण तुम्ही तसं करू शकता नोटबुक, 2 पॅरलल लाईन, त्याला एक कर्व छोटासा. ओके, इथे येईल आपला स्टार्ट. ओके, तुम्हाला लक्षात आलंच असेल, हे पूर्ण नाही राईट करत, हा स्टार्ट. त्याच्यानंतर काय, प्रिंट हॅलो FY BCS, त्याच्यानंतर असा एरो. त्याच्यानंतर आता प्रिंटला कोणता सिम्बॉल आहे बघा बरं, सांगा बरं तुम्ही. प्रिंट करायचंय म्हणजे आउटपुट द्यायचं आहे, मग सिम्बॉल कोणता येईल, हा सिम्बॉल. लक्षात घ्या तुम्ही, प्रिंट म्हणजे काय, आउटपुट, थोडक्यात रिझल्ट. मग आपण प्रिंटला बघा, इथे काय येईल, प्रिंट. इथे लिहायचंय तुम्हाला, मी लिहून नाही दाखवत पण तुम्हाला सांगतो, इथे तुम्हाला लिहायचंय प्रिंट, असं लिहायचंय सिम्बॉल मध्ये प्रिंट. तुम्हाला जेव्हा पेपर लिहिताय तेव्हा तुम्हाला असं लिहावं लागेल प्रिंट, इथे पुढे येईल हॅलो FY BCS. ओके, मी राईट नाही करून दाखवत, आता तुम्ही पुढचं राईट करून घ्यायच्यात. थोडक्यात आपण एक्झाम्पल उद्या क्लॅरिटीनेच घेऊ,
तसं आज तुम्हाला एक आयडिया देऊन देतो जनरल. त्याच्यानंतर स्टॉपला आपला परत 2 पॅरलल लाईन आणि छोटासा कर्व. याच्यात काय येईल? स्टॉप. ओके, STOP, स्टॉप. म्हणजे असं आहे आपल्याला. आता नेक्स्ट क्वेश्चनला बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? ऍडिशन काढायची 2 नंबर्सची. तसा क्वेश्चन काय येईल आपल्याला? ड्रॉ अँड फ्लो चार्ट टू फाइंड ऍडिशन ऑफ 2 नंबर्स. मग फ्लो चार्ट कसा? स्टार्टचा सिम्बॉल एरो. रीडला, आता रीडला कोणता सिम्बॉल घ्याल? इनपुटचाच, म्हणजे हा आउटपुटचा जो सिम्बॉल आहे ना प्रिंटचा, तोच इनपुटला पण येईल. म्हणजे इनपुट आणि आउटपुटचा आपला सिम्बॉल एकच. परत तो सिम्बॉल, परत रीड बी. फाइंड ऍडिशन, फाइंडला कोणता येईल? प्रोसेसचा सिम्बॉल येईल. प्रिंटला कोणता येईल? आउटपुटचा सिम्बॉल. आणि स्टॉपला स्टार्ट आणि स्टॉपचा एकच सिम्बॉल. तसे आपण उद्या एक्झाम्पल प्रॅक्टिस करून घेऊ. आजसाठी तुम्ही सिम्बॉलची प्रॅक्टिस करा, सिम्बॉल लर्न करा. वेगवेगळे सिम्बॉल इथे दिले, तुम्हाला लक्षात येऊन जाईल. तसं मी तुम्हाला पीपीटी पाहिजे असेल तर DM करा किंवा टेलिग्राम चॅनलवर पीपीटी अवेलेबल करून देतो. ज्यांना ज्यांना पीपीटी लागेल ना त्यांनी इंस्टाग्रामला DM करून द्या. त्याच्या याच्यात व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टाग्रामची लिंक आहे. ओके.